नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. भारतातील सर्वोच्च आणि सर्वात जुनी बौद्धांची संघटना संस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांना माझे त्रिवार वंदन, त्यांच्या कार्यास माझे वंदन. इथे उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना माझा जय भीम. आज कार्तिक पौर्णिमा, या पौर्णिमेच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. आज कार्तिक पौर्णिमा, याच्या अगोदर अश्विन पौर्णिमा झाली. आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान आपल्या इथे वर्षावासाचा कार्यक्रम झाला. वर्षावास म्हणजे आदरणीय भंतेगण विहारात वास्तव्य करतात आणि बौद्ध उपासक उपासिका विहारात येऊन त्यांच्यातर्फे जे दिले जाणारे आपल्याला प्रवचन असतं त्याचा आपण लाभ घेत असतो. त्यांनी सांगितलेल्या जे धम्माविषयी जे काही आहे आपल्या धम्मात, ते आपण आत्मसात करीत असतो. आता अश्विन पौर्णिमा संपल्यानंतर भंते लोकांचा बाहेर धम्मप्रचारासाठी त्यांना बाहेर जावं लागतं आणि तो महिना आहे कार्तिक महिना. असा या कार्तिक महिन्याची सुरुवात नुकतीच झालेली आहे आणि आज कार्तिक पौर्णिमा आली. आता या पौर्णिमेत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ते असताना आणि नसताना सुद्धा, म्हणजे त्यांच्या हयातीत आणि हयात नसताना, म्हणजे त्यांच्या निर्वाणानंतर बऱ्याच घटना कार्तिक पौर्णिमेला झालेल्या आहेत. त्याचा आता मी आपणासमोर उहापोह करत आहे. परत एकदा आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. यातील पहिली घटना अशी आहे, काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. आता एक काश्यप बंधू कोण होते? काश्यप बंधू हे वाराणसीत राहणारे जटाधारी. त्यांना त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या म्हणून त्यांना जटाधारी आणि जटिल असा शब्द त्यांच्यासाठी वापरला गेलेला आहे. ते खूप विद्वान होते. तिघही भाऊ खूप विद्वान होते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची ख्याती पसरलेली होती आणि त्यांच्यापैकी तिघा भावापैकी मोठा भाऊ जो होता त्याचं नाव उरुवेला काश्यप, दुसऱ्यांचं नाव नदी काश्यप आणि तिसऱ्यांचं नाव गया काश्यप. या सर्व भावांचे मिळून वेगवेगळे आश्रम होते आणि त्या आश्रमातील जे त्यांचे अनुयायी होते त्या अनुयायांची संख्या जवळजवळ 1000च्या आसपास होती. यातील उरुवेला काश्यप हे फार विद्वान होते आणि त्यांची ख्याती दूर दूर पसरलेली होती. भगवान बुद्धांच्या सुद्धा कानावरती ती गोष्ट आलेली होती की उरुवेला काश्यप खूप विद्वान आहेत. तर भगवंतांना असं वाटलं की नुकताच आपण म्हणजे 50-61 लोकांचा त्यांनी आतापर्यंत लोकांना दीक्षा दिली होती, तर त्यामध्ये त्यांना उरुवेला काश्यप यांना सुद्धा संघात सामील करून घ्यावा असं त्यांना वाटलं. म्हणून भगवान बुद्ध
त्यांच्या आश्रमात गेले. आश्रमात गेल्यानंतर तिथे त्यांनी त्यांची भेट घेतली उर्वेला काश्यपांची. त्यांच्यामध्ये ते विद्वान होते हे तर त्यांना दिसून आलं. त्यांनी विनंती केली की मला या आश्रमामध्ये तुम्ही मला राहू द्या, एक दिवस राहू द्या. परंतु उर्वेला काश्यप या गोष्टीला तयार होईना. त्यांनी एकदा दोनदा तीनदा विनंती केली उर्वेला काश्यपांना की मला तुमच्या आश्रमात मला एक दिवस राहू द्या. प्रश्न असा होता की भगवान बुद्धांना त्यांना दीक्षा द्यायची होती. त्यांना त्यांचं मत परिवर्तन करून दीक्षा द्यायची होती, कारण त्यांच्याबरोबर अजून 500 लोक दीक्षा घेणार होते हे भगवंतांना समजलं होतं. तर काश्यपांनी मोठ्या मनाने त्यांना तयारी दर्शवली की ठीक आहे, तुम्ही आज रात्रभर माझ्या आश्रमात राहा. परंतु त्यांनी नकार देण्याचं कारण असं होतं की त्या आश्रमाच्या आजूबाजूला एक मुचलिंग नाग तो येतो आणि या जे तिथले आश्रमात राहणारे लोक आहेत त्यांना त्रास देतो. म्हणून त्यांना असं वाटत होतं की भगवंतांना सुद्धा तो त्रास देईल रात्रीच्या वेळेला, म्हणून ते भगवंतांना आश्रमात राहू द्यायला तयार नव्हते. तरी पण भगवंतांना एवढ्या विनंती केल्यानंतर तो तयार झाला. भगवंत त्या आश्रमात गेले, तिथे राहिले रात्रभर. रात्री झोपले. इकडे रात्रभर उर्वेला काश्यपाला झोप नाही की काय होईल, भगवंतांना तो नाग येईल, तो त्रास देईल, आता कसं होईल. या रात्रभर ते झोपले नाही उर्वेला काश्यप. सकाळी उठून घाईघाईने ते गेले आश्रमात. बघतो तर काय, ते मुचलिंग नाग त्यांच्या पायाची लोळण घालत आहे, त्यांची सेवा करत आहे. अशा रीतीने त्यांचं त्या मनातला जो जी भीती होती ती निघून गेली. त्यानंतर भगवंतांनी त्यांना विचारलं की तुम्ही अहर्त आहात का. तर ते म्हणाले अहर्त वगैरे शब्द मला काही माहीत नाही, मला काही त्यातलं कळत नाही. तर ठीक आहे. भगवंतांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही माझ्या धम्माचा स्वीकार करणार का. तर त्यांना तर भगवान बुद्धांचे जे त्यांचं तेज, त्यांचं बोलण्याची कला, त्यांची ढब आणि जे उपदेश करण्याची कला ही त्यांना खूप आवडली. आणि त्यांनी ठरवलं की ठीक आहे, मी तुमच्या धम्माचा स्वीकार करतो. आणि मोठ्या भावाने त्या दिवशी धम्माचा स्वीकार केला. आणि तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. आणि त्यानंतर ते दोघं भाऊ जे उरलेले दोघं भाऊ होते त्यांनी सुद्धा या उर्वेला काश्यपानंतर त्यांचे 500 अनुयायी सुद्धा त्यांच्याबरोबर दीक्षित झाले. उर्वेला काश्यपांचे जे अनुयायी होते ते सुद्धा दीक्षित झाले. आणि नंतर हे जे दुसरे दोघं भाऊ होते यांनी सुद्धा त्यांच्या धम्माची दीक्षा घेतली. आता आपणास माहीत आहे की भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्षूंना धम्मोपदेश केला होता. आणि त्या दिवसापासूनच ते धम्मचक्र फिरवलं होतं. तर या घटनेनंतर वाराणसीचे जे नगरश्रेष्ठी होते त्या नगरश्रेष्ठींना सुद्धा या भगवान बुद्धांची त्यांची ख्याती पसरलेली माहीत होती. तर त्यांनी ठरवलं की आपला जो पुत्र आहे यश, याला सुद्धा आपण धम्माची दीक्षा द्यावी. म्हणून त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली की तुम्ही माझ्या पुत्राला सुद्धा तुम्ही दीक्षा द्या. तर भगवंतांनी यश या दीक्षा देऊन त्याच्या संघामध्ये प्रवेश केला. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी त्या यशचे वडील नगरश्रेष्ठी जे होते वाराणसीचे, त्यांनी सुद्धा बुद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि इतर नातेवाईक जे होते त्यांच्यासह मिळून असे 50 त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांनी त्या दिवशी दीक्षा घेतली. आणि अशा रीतीने त्यावेळेस 61 उपासक त्यांचे त्या दिवशी तयार झाले. त्यांनी सर्वांनी दीक्षा घेतली. आणि थोड्या दिवसानंतर यशची आई आणि पत्नी यांनी सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली. आणि त्या दिवसापासून ते भगवान बुद्धाच्या धम्माचे ते उपासक झाले. उपासिकेची त्यांनी दीक्षा घेतली होती दोघींनी. आणि म्हणजे त्या दोघी ज्या आहेत
त्या भगवान बुद्धाच्या संघामधल्या पहिल्या दोघी उपासिका, पहिल्या दोघी त्या ठरल्या. महिला उपासिका पहिल्यांदा त्या दोघींचं नाव येतं. तर त्यानंतर भगवान बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली ते त्या ठिकाणाचं नाव पूर्वी उरुवेला होतं. आता सारनाथ येथून धम्मचक्र प्रवर्तनानंतर भगवान बुद्ध उरुवेला येथे परत गेले. भगवान बुद्धांचे व्यक्तिमत्व फार म्हणजे आकर्षक होतं. त्यांच्या धम्म प्रचाराची रीत जी होती ती फारच आकर्षक होती, किंवा ज्या त्यांच्या अटी होत्या धम्मामध्ये प्रवेश करायच्या त्या सर्वांना पटत होत्या. त्याच्यामुळे ना सर्व लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. कोणत्या अटी नाही जास्त की तुम्ही हेच करा, यज्ञ करा, होम हवन करा, या गोष्टी त्यांनी कधीही सांगितल्या नाही. त्याच्यामुळं सर्व उपासक आणि त्यांच्याकडे आकर्षित होत होते आणि अशा रीतीने त्यांच्या धम्माचा प्रसार व्हायला लागला. आणि त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर त्यांच्याकडे सर्वजण आकर्षित होत होते. आता जेव्हा काश्यप बंधूंनी धम्मदीक्षा घेतली तेव्हा त्या उरुवेला काश्यपांचं वय 125 वर्ष होतं. म्हणजे सर्वात ज्येष्ठ असे ते त्यावेळेस त्यांचं ते भंते उरुवेला काश्यप भंते 125 वर्षाचे सर्वात ज्येष्ठ, म्हणजे मोठे भंते म्हणून त्यांना म्हणत असत. आता जेव्हा त्यांचं आता 125 वर्षाचं वय झालं, बरेच दिवस ते भगवान बुद्धांच्या संघाचा प्रचार प्रसार करत होते. परंतु वय झाल्यामुळं त्यांचा समय म्हणजे निर्वाणाचा समय वेळ आली होती आणि भगवान बुद्धांना त्यांनी म्हटले की भगवंत आता माझे निर्वाणाची वेळ झालेली आहे, मला निर्वाणाची परवानगी द्या. तर त्यांनी विचारलं की ठीक आहे, तुम्ही आता निर्वाणाचं स्थळ तुम्ही निवडलं आहे का? तर त्यांनी सांगितलं की हो, माझं जे जन्मगाव आहे त्या गावी मला निर्वाण घ्यायचं आहे. तर मग भगवंतांनी त्यांना परवानगी दिली आणि ते त्यांच्या गावी म्हणजे वाराणसी जवळ जे गाव आहे नालक या गावी त्यांनी जाऊन दीक्षा घेतली. आता दुसरी घटना अशी आहे आणि ती दीक्षा घेऊन आपलं दीक्षा म्हणतो त्यांनी निर्वाण घेतलं आणि अशा रीतीने त्यांचं म्हणजे धम्मदीक्षा आणि निर्वाण या दोन्ही गोष्टी काश्यपांच्या कार्तिक पौर्णिमेला झालेल्या आहेत. हे वैशिष्ट्य आहे. दुसरी घटना अशी आहे की सारीपुत्ताची धम्मदीक्षा. आता त्या काळी काय होतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वादविवाद स्पर्धा होत होत्या. त्या देशातले राज्यातले विद्वान लोक चर्चा करायचे, एक वाद ठेवून जायचे, त्याच्यावरती सर्व चर्चा करत होते. तर त्याच वेळेस एक आचार्य होते, त्यांचं नाव होतं संजय बेलतीपुत्त. संजय बेलतीपुत्त यांचं ते हे वादविवाद स्पर्धेमध्ये फार विद्वान होते ते. तर त्यांच्याकडे जवळजवळ 250 त्याचेही शिष्य होते आणि त्या 250 शिष्यामध्ये 2 शिष्य फार विद्वान होते. त्यांचं नाव होतं उपतिष्य आणि कोलित. आता हे उपतिष्य नंतर सारीपुत्त झाले आणि कोलित महामौगलायन झाले. आणि हे आता सारीपुत्ताचं म्हणजे खूप विद्वान होते, प्रज्ञावंत होते. महामौगलायनच्या बाबतीत एक त्यांचं विशेषण असं होतं की ते दैवी शक्ती प्राप्त होती. त्या काळी सर्वच होतं हे सर्व, तर ते दैवी शक्ती आणि सिद्धिवंत होते, सिद्धी सुद्धा त्यांना प्राप्त होती. आणि अशा त्या दोन जनतेमध्ये खूप प्रसिद्ध होते. आता आपणास आठवत असेल की सिद्धार्थ गौतम मगध राज्याचा जो राजा होता बिंबिसार, या राजांना त्यांनी आश्वासन दिले होते. राजांनी पहिले त्यांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही माझ्या घरी या, माझ्या राज्यात या. पण भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं की मला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरच मी या ठिकाणी येईल, तुमची भेट घेईन. तर त्यांच्यासोबत पंचवर्गीय भिक्षू जे होते त्या भिक्षूंपैकी जे अश्वजित नावाचे भिक्खू होते पंचवर्गीय भिक्खूमध्ये, ते भगवान बुद्धांच्या सोबत होते. त्यांचा मुक्काम
वेळूवनात होता. अश्वजित सुद्धा त्या भगवान बुद्धांच्या त्या वेळेस त्यांच्या सोबत असल्यामुळं ते सकाळी चारिका करण्यासाठी बाहेर पडले. पण अश्वजित आपल्या रस्त्याने चालले होते. त्यांची खाली मान घालून चालण्याची पद्धत आणि शांत रीतीने चालले, आपलं चिवर धारण केलेलं, हातामध्ये भिक्षापत्र आणि रस्त्याने चालले. पण ते अश्वजित तर ते बघून सारीपुत्तांना वाटलं की ही कोण व्यक्ती आहे, म्हणून ते त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबर चालायला लागले. तर त्यांचं व्यक्तिमत्व पाहून ते खूप त्या सारीपुत्तांना आकर्षण वाटलं त्यांचं, म्हणून ते त्यांच्या मागोमाग चालत 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 त्यांच्या मागोमाग गेले. तर अश्वजितांनी त्यांची ही जी चारिका होती ती संपवली आणि एका झाडाखाली बसले, शांत मुद्रेने बसले. तिथे थकल्यामुळे बसले आणि थोड्या वेळ त्यांनी जेवण घेतलं. जेवण झाल्यानंतर हे जे सारीपुत्त आहे ते त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं की आपण कोण आहात. तर त्यांनी सांगितलं की माझं नाव अश्वजित आहे आणि मी भगवान बुद्धांच्या संघामधला एक भिक्खू आहे. तर हे ते जे सारीपुत्त आहे त्यांनी त्यांना विचारलं, हे आयुष, तुमचे इंद्रिय खूप प्रसन्न आहेत, तुमचे छबी विशुद्ध आणि उज्ज्वल आहे. हे आयुष, तुम्ही कोणाच्या धर्मात मानता, तुम्ही कोणाच्या प्रभावाने प्रवर्जित झाले आहात, तुमचा शास्ता कोण आहे, शास्ता म्हणजे तुमचे गुरु कोण आहे. तर अश्वजिताने त्यांना उत्तर दिले, जो शाक्य कुलातून प्रवर्जित झाला आहे तोच तथागत माझा शास्ता आहे, अर्थात त्याच शाक्य मुनींच्या धम्मात मी मानतो. तेव्हा सारीपुत्त परत प्रश्न करतो, ते कोणता सिद्धांत मांडतात. तर अश्वजित म्हणतात, हे धम्म हेतु पभा हेतु ते संच तथागतो आहा, ते संचयो निरोधी एवं वादी महासमन. याचा अर्थ असा की जगात ज्या काही घटना आतापर्यंत घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडणार आहेत, त्या सर्व काहीतरी निश्चित कारणामुळे घडतात. कार्यकारण भावाचा अर्थ आहे. तर निश्चित कारणामुळे घडतात आणि ते कारणही तथागत सांगतात. कोणत्या कारणामुळे या घटना घडतात तथागत ते सांगतात, त्याचा अर्थ सांगतात आणि त्या निवारणाचा मार्गही सांगतात. तर हे महाश्रमण अर्थात विश्वजित या सिद्धांतात मानतात. विश्वजित त्या सिद्धांतात मानतात म्हणजे भगवान बुद्धांच्या सिद्धांतात मानतात. हे ऐकून उपतिष्य अर्थात नंतर ते सारीपुत्त हे प्रभावित झाले. तसेच त्यांनी त्यांचा जो मित्र होता कोलित, म्हणजे नंतर महामोगलाय झालेले, त्यांच्याबद्दल सुद्धा सांगितलं की ते माझे मित्र आहेत, आम्ही दोघं एकाच वेळेला घरातून बाहेर पडलो, आम्ही दोघं खूप मित्र आहोत आणि त्यांना सुद्धा धम्मदीक्षाच्या बाबतीत मी सांगेन. तर मग धम्मदीक्षा त्यांना पण देण्याची विनंती केली. मग दोघांनी पण थोड्या दिवसामध्ये भगवान बुद्धांकडून धम्मदीक्षा घेतली आणि त्या दोघांची जी धम्मदीक्षा झाली तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. अशा रीतीने सारीपुत्त आणि महामोगलाय या दोघांची पण धम्मदीक्षा कार्तिक पौर्णिमेला झाली आणि हे दोघे नंतर उपतिष्य जे आहे ते सारीपुत्त म्हणून संबोधले जाऊ लागले आणि कोलितांचं नाव महामोगलाय ठरलं. महामोगलाय नंतर खूप म्हणजे विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना ते आहार्त झाले. 7व्या दिवशी त्यांना आहार्तपद मिळालं. सारीपुत्तांना 15 दिवसांनी आहार्तपद मिळालं होतं. तर जेव्हा हे दोघं भगवान बुद्धांच्या सोबत चालत होते तेव्हा असं वाटत होतं की सगळे लोक म्हणत होते की बघा हे दोघं जण भगवान बुद्धांचे उजवे आणि डावे भाऊ आहेत. म्हणजे भगवान बुद्ध त्यांना खूप मानत होते. त्यांना सोबतच घेऊन कुठेही जायचं असलं भगवान बुद्ध त्यांना सोबत घेऊन जाते. आता आपण परत एक मागच्या घटनेकडे जाऊया. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः भगवान बुद्ध कपिलवस्तूला गेले. आपल्याला माहिती आहे भगवान बुद्ध नंतर कपिलवस्तूला गेले. दीक्षा घेतल्या त्यांना ज्ञानप्राप्तीनंतर.
तर ते कपिलवस्तूला गेल्यानंतर सर्वांना भेटले, राजमहालामध्ये सर्वांना भेटले, वडिलांना पण भेटले. आणि पण त्या ठिकाणी सर्वजण असताना सुद्धा यशोधरा जी त्यांची पत्नी आहे ती आली नव्हती. तर ती न येण्याचं कारण त्यांना काही कळेना. तर यशोधरेचं असं म्हणणं होतं की मी जी त्यावेळेस आतापर्यंत भगवान बुद्ध बाहेर गेलेले होते, त्यांनी त्यावेळेस काळापर्यंत मी जी तपश्चर्या केली भगवंतांसाठी, त्या तपश्चर्येत तपश्चर्यावर माझा विश्वास आहे. आणि या विश्वासावर मी तिला असं वाटत होतं की भगवान बुद्ध स्वतः मला यायला भेटायला येतील, त्यांनी माझी भेट घेतील किंवा माझ्या मुलांची भेट घेतील. तर भगवान बुद्धांना हे माहीत पडलं की ती अट काय आहे म्हणून. भगवान बुद्ध तिच्या कक्षापर्यंत गेले. कक्षापर्यंत गेले पण एकटे गेले नाही, सोबत महामोगलायन आणि सारीपुत्र हे दोघेही होते. यावरून या घटनेवरून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजते की भगवान बुद्धाची या दोघांवरती किती मर्जी होती. ते त्यांना खूपच मानत असत, सारीपुत्रला आणि महामोगलायन. त्यानंतर भगवंतांनी त्यांचा जो मुलगा आहे राहुल यांना सुद्धा दीक्षा देण्याची सारीपुत्रांना विनंती केली. आणि बाळ राहुलची सुद्धा दीक्षा त्या ठिकाणी झाली. आणि म्हणजे एका अर्थाने सारीपुत्र हे बाळ राहुलचे गुरु होते. तर अनेक लोक त्या ठिकाणी भगवान बुद्धांना विचारत होते, भगवान तुमचा जो धम्म आहे तो आता पसरत चाललाय, पण तुमचा जे धम्म सेनानी कोण आहे, तुमचा धम्म चालवणारा कोण आहे, तुमच्या सोबत जे धम्माचा प्रचार प्रसार करणारा मोठा व्यक्ती कोण आहे तुमच्यामध्ये. तर असंच एका शेर नावाच्या ब्राह्मणाने सुद्धा त्यांना विचारलं की भगवंत आपला सेनानी कोण आहे. तर मग भगवंत उत्तर देतात, माया भवती चक्क धम्मचक्क अनुत्तरम सारीपुत्र अनुतेती अनुजातो तथागतम. म्हणजे मी जो धम्म प्रस्थापित केलेला आहे, मी जे धम्मचक्र फिरवले आहे ते धम्मचक्र हा सारीपुत्र चालवत आहे. आणि मी त्यांना मुख्य धम्म सेनानी अशी पदवी त्यांना दिलेली आहे. म्हणजे राजाचा जो सेनापती असतो तो जसा त्याचं राज्य चालवतो किंवा राजाला त्यात मार्गदर्शन करतो, तसाच माझा हा जो धम्म सेनानी आहे सारीपुत्र आहे तो माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. पण शेवटी त्यांचं सारीपुत्र सुद्धा वयाने भगवान बुद्धांपेक्षा वयाने मोठे होते, महामोगलायन सुद्धा मोठे होते. तर सारीपुत्राचं नंतर वय झालं. तर ह्या गोष्टी सगळ्या भगवान बुद्धांच्या समोरच झाल्या आहेत. सारीपुत्राचं निर्वाण, महामोगलायनचं निर्वाण हे भगवान बुद्ध हयात असताना झालेलं आहे. तर शेवटी काय निर्वाणाचा समय आला तेव्हा ते भगवान बुद्धांच्या जवळ गेले सारीपुत्र आणि म्हटले की मला आता निर्वाण घ्यायचं आहे. तर भगवंतांनी त्यांना परत तोच प्रश्न विचारला, तुमचं निर्वाणाचं स्थळ काय ठरवलेलं आहे. ते राजगृहाच्या बाजूला नालक्का म्हणून जे गाव होतं त्या गावात त्यांचा जन्म झालेला होता आणि त्या गावात त्यांनी निर्वाणाची इच्छा व्यक्त केली. तर मग ते त्यांच्या गावी गेले आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी त्यांचा देह ठेवला. त्या दिवशी त्यांचं निर्वाण झालं. अर्थात सारीपुत्रांचा जो धम्मदीक्षा आणि निर्वाण हे सुद्धा कार्तिक पौर्णिमेला झालं. त्यानंतर मग त्यांचं जे अस्थी आणि भिक्षापात्र घेऊन त्यांचा जो लहान भाऊ आहे भिक्खुचंद म्हणून त्यांचा लहान भाऊ होता, त्यांनी काय केलं, त्या अस्थी आणि भिक्षापात्र वगैरे घेऊन भगवान बुद्ध ज्या श्रावस्तीमध्ये जेतवानामध्ये कामाला होते त्या ठिकाणी ते गेले आणि त्या वस्तू तिथे भगवान बुद्धांच्या हाती दिल्या, त्यांच्या स्वाधीन केल्या. मग भगवान बुद्धांनी त्या श्रावस्तीमध्ये कालपीनाथ येथे त्यांचं एक चैत्य निर्माण केले. आणि अशा रीतीने भगवान बुद्धांच्या वेळेला सारीपुत्रांची जी त्यांच्या जन्मगावी निर्वाण व्हायचं होतं ती त्यांची इच्छा पूर्ण झाली. आता आपण तिसरी घटना बघूया. बऱ्याच घटना आहेत, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो हे पण. आता तिसरी घटना अशी आहे की ती सारीपुत्रांच्या भावंडांची धम्मदीक्षा. सारीपुत्रांना एकूण
6 भाऊ म्हणजे 3 भाऊ आणि 3 बहिणी अजून होत्या. तर त्या 3 भावाची नावं अशी होती. त्यांचं गाव हे जन्मगाव तेव्हा तर नालक्का म्हणून ते गाव होतं. त्या गावाच्या जवळ नाही उपदिश म्हणून गाव होतं यांचं सारीपुत्त. तर त्या उपदिशच्या गावाचं आताचं नाव बडगाव आहे आणि तेव्हा त्याला नालक्का पण म्हणत आणि उपदिश पण म्हणत. पण त्यांच्या आईचं नाव सारीपुत्ताच्या आईचं नाव होतं उपचारी, वडिलांचे नाव होतं वंगत. आता सारीपुत्रांचा तो ज्येष्ठ पुत्र सारीपुत्र हा त्यांचा ज्येष्ठ पुत्र होता त्या उपचारी आणि वंगत यांचा. आता हे सारीपुत्तांचा जो संस्कृत ग्रंथ तेव्हा नंतर संस्कृत पण आली. आताच्या ज्या संस्कृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शालीपुत्रांचा जो सारीपुत्रांचं नाव शालीपुत्र असं येतं, त्याचा उल्लेख येतो संस्कृत ग्रंथामध्ये. सारीपुत्र अर्थात त्यांचे कुटुंबाचे नाव उपदिश होते. त्याचे 3 भाऊ जे होते त्याचं एकाचं नाव सुंदर, दुसऱ्याचं उपसे, तिसऱ्याचं रेवत आणि ज्या 3 बहिणी होत्या त्यांची नावे होती शाला, उपशाला आणि इपुकशाला. हे सर्व आता सारीपुत्र जो होता सर्वात मोठा होता आणि त्यांनी सर्वात अगोदर धम्मदीक्षा घेतली होती. आणि हे सर्व कुटुंब खूप अतिशय धनसंपन्न होतं. धनसंपन्न असून सुद्धा सारीपुत्राने घर सोडलेलं होतं. आणि जर असं मोठ्या भावाचं अनुकरण करत सर्व 3 बहिणी 3 भाऊ यांनी सुद्धा प्रवचन घेतली आणि ते भगवान बुद्धांच्या संघात सामील झाले. आणि अर्थातच हा सुद्धा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. आता काय झालं की हे सर्व अपत्य भगवान बुद्धाच्या संघात सामील झाले. तर त्यांची जी आई होती फार दुःखी झाली होती. तर जे सारीपुत्र होते त्यांनी आईला समजूत काढली, तिला उपदेश केला आणि ते उपदेशानंतर थोडं आईचं तिचा जो राग होता किंवा तिचं जे मनामध्ये मुलांविषयी काळजी होती ती मिटली होती. आता आपण चौथी घटना घेऊया. चौथी घटना ही कार्तिक पौर्णिमेची नाही, चौथी घटना ही कार्तिक अमावस्येची आहे. पण कार्तिक महिना असल्यामुळे त्या कार्तिक अमावस्या आणि कार्तिक पौर्णिमा एकाच महिन्यात असल्यामुळे आपण त्याला कार्तिक अमावस्येची घटना सांगतो. सारीपुत्रांचं जे निर्माण झालं त्यानंतर लगेचच ही अमावस्या येते, त्यामुळे तिचे महत्त्व आपल्या धम्मामध्ये फार मोठे आहे. आणि ही घटना म्हणजे महामोगलायन यांची हत्या. काय झालं, भगवान बुद्धांनी महामोगलायन यांना द्वितीय धम्मसेनानी म्हणून घोषित केलं होतं. द्वितीय धम्मसेनानी. मग आता महामोगलायनचं जे शरीर कांती होती ती निळ्या रंगाची होती. असं म्हणतात की त्यांची जी शरीराची रंग होता तो निळा होता. आता आजही तुम्ही श्रीलंकेसारख्या देशामध्ये जर गेलात तर त्यांची जी प्रतिमा तिथे बनवल्या जाते किंवा पुतळे जे बनवले जातात ते निळ्या रंगामध्येच बनवले जातात महामोगलायन यांचे. मग सारीपुत्त आणि महामोगलायन हे दोघंही भगवान बुद्धांच्या पेक्षा जास्त वयाने होते. आणि यांचे महामोगलायन यांची धम्म मार्तंडांनी त्यावेळेस हत्या केली आणि तो दिवस होता कार्तिक अमावस्येचा. अशा रीतीने भगवान बुद्ध हयात असताना दोघांचे निर्माण झालं होतं. सारीपुत्त कार्तिक पौर्णिमेला 15 दिवसांनी कार्तिक अमावस्येला महामोगलायन यांची जातीवाद्यांनी हत्या केली. भगवान बुद्धांनी राजगृहामध्ये त्यांच्या अस्थिवर एका चैत्याची निर्मिती केली. अर्थात महामोगलायन यांच्या अस्थिवरती चैत्याची निर्मिती केली. तर आज जिथे सांचीचा स्तूप आहे, मध्य प्रदेशमध्ये सांचीचा स्तूप आहे, त्यावेळेस आता 2-2.5 हजार वर्ष झाली, तेव्हा त्या स्तूपाच्या आजूबाजूलाच कुठेतरी अजून एक स्तूप तिथे बनवलेला होता. आणि त्या स्तूपामध्ये या महामोगलायन यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. तर आज सुद्धा आता सुद्धा त्या अस्थीचे उपासकांना दर्शन व्हावे यासाठी त्या अस्थी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी बाहेर काढल्या जातात. त्यांचं त्या सांची त्या ठिकाणी तिथून त्यांचं मिरवणूक काढल्या जाते. तिथील उपासकांना ते दर्शनासाठी त्या बाहेर काढल्या जातात. आणि इथं ते दर्शन घेण्यासाठी जगभरातून धम्मबांधव त्या ठिकाणी जात असतात. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, ही जी हत्या झाली या हत्येचा आनंद साजरा करण्याकरता आताचे जे लोक आहेत
किंवा जे धर्म मार्तंड आहेत त्यांनी ही प्रथा चालू केली ती दिवाळी साजरी करण्याची, ते तो आनंद व्यक्त करण्याचा म्हणून ते दिवाळी साजरी करतात. पण आपल्याला तर तो दुःखाचा दिवस आहे, त्याच्यामुळं आपल्या इथे पण अशी प्रथा आहे की बाबा आपण आता दिवाळी साजरी करू नये. कारण असं की आपण जो त्रास आतापर्यंत काढला किंवा आपल्या बापाने आजोबांनी पंजोबांनी जे सहन केलं तो आपल्या जीवनात अंधारच होता. तो अंधारच होता, अंधारातच आपण दिवस काढले. म्हणून आता पण आपण ही दिवाळी साजरी करू नये असं मला तरी वाटतं. दुसरी गोष्ट, आता एक 5वी घटना आहे शेवटची, त्याच्यामध्ये एक मूलगंधी कुटीविहार आहे. काय मूलगंध कुटीविहार? आता हे मूलगंधी कुटीविहार जे आहे ते आपल्याला माहिती आहे, ते अनागरिक धम्मपाल हे भारतामध्ये येऊन आले. त्यांनी भारतामध्ये जेवढे काही बौद्ध स्थळ आहेत त्यांचं उत्खनन केलं आणि बऱ्याच ठिकाणी त्या भगवान बुद्धांचे जे अस्तित्व आहे ते जगाच्या समोर आणलं. त्यातली एक अशी घटना आहे की त्यांनी आपलं जे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये जे तक्षशिला आहे तिथे भगवान बुद्धांच्या अस्थी होत्या. तिथून त्या अतिक्रमण होऊ नये त्याच्यावरती किंवा त्याचा नाश होऊ नये म्हणून या अनागरिक धम्मपालांनी त्या अस्थी आणून भारतामध्ये सारनाथ येथे एक विहार बांधलं आणि त्या अस्थी आजही त्या विहारात सुरक्षित ठेवलेल्या आहेत. आणि या विहारात मूलगंध कुटी विहार असं म्हणतात. या विहाराचं उद्घाटन 11 नोव्हेंबर 1930 रोजी झालेलं आहे. या अस्थी सुद्धा पूजा अर्चेसाठी बाहेर काढण्यात येतात. संपूर्ण सारनाथ मध्ये याची मिरवणूक काढून परत त्या विहारात ठेवण्यात येतात. या अस्थीच्या दर्शनासाठी सुद्धा जगभरातून बौद्ध बांधव आवर्जून भेट देत असतात. आपण सुद्धा त्या विहारात भेट द्यावी, भगवान बुद्धांच्या अस्थीचं दर्शन घ्यावं अशी आपणास विनंती आहे. या सर्व घटनांचा वापर घेऊन आज मी प्रवचन या ठिकाणी संपवत आहे. धन्यवाद. आदरणीय आमचे मित्र अशोक साळवे कार्तिकी पौर्णिमेचं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती प्रवचन दिलेलं आहे. आपण शांततेने ऐकलं. धन्यवाद सर्वांचा. आज आदरणीय भविष्यामध्ये आमची ताई जयश्री ताई बाळासाहेब कांबळे यांच्यातर्फे कीर्तन आहे, त्याचाही सर्वांनी आपण लाभ घ्यायचा आहे. आणि ह्या कीर्तनाचा लाभ घेतल्यानंतर आपल्याला आता अगोदर सारनाथ घेऊन आणि इथे कार्यक्रम आपल्या इथे थांबले. आणि आदरणीय आमचे गुरुजी आलेले आहेत, त्यांनी आपला व्हिडिओ आपल्याला त्यांनी केलेला आहे, ते व्हॉट्सअपवर टाकतील. गुरुजीने आपल्याला सगळ्यांचं माहिती आपल्याला देतील. आणि यांचं सुद्धा प्रवचन त्यांनी केलेलं आहे. ताई तुमचा पण धन्यवाद. जय आपण इथे आल्याबद्दल. आपण सर्वांनी असंच येत राहा. दर पौर्णिमेला आमचे असतात संडे वंदना आम्ही करतो कार्यक्रम, छानपैकी कार्यक्रम असतो. तरी सर्वांना नम्रपणे जय भीम करतो. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.